शब्बीर आणि दीपाली यांचं खूप खूप अभिनंदन. आय थिंक खूप टाळ्या व्हायला पाहिजेत. आय थिंक चालू असेल त्यावेळी पण या नक्की, कारण अशी जिम सांगलीतच नव्हे तर आय थिंक महाराष्ट्रात सुद्धा कुठे नाही याची मला खात्री आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि व्यासपीठावरील गोडावत साहेब, शब्बीरच्याकडून तुमच्याविषयी बरंच ऐकत असतो कौतुक, पण तुम्ही आज जे मोटिवेशनल स्पीच दिलं खरंच सगळ्यांनाच ते भावलेलं आहे आणि सगळ्यांनी त्याचं म्हणजे त्याप्रमाणे वागावं अशी आमची पण इच्छा आहे. विशाल दादा आम्ही भेटत असतो, चेकअपला येत नाहीत वेळेवर, कामात असतात, त्यामुळे रिमाइंडर पाठवायला लागतात सगळ्यांना. पण असं असतंच की स्वतःच्या हेल्थची काळजी आपण शेवटी घेतो. म्हणजे आपल्याला काहीतरी त्रास झाल्यावर आपण हेल्थ म्हणजे आपल्या आजारांविषयी बोलायला लागतो, पण हेल्थविषयी बोलत नाही. रोकडे साहेब आणि मी आजकाल येतोय सकाळी आणि ते माझ्यापेक्षा जास्त रेग्युलर आहेत मला वाटतं. आणि तेलीस साहेबांचा परवाच परिचय झाला आणि अर्थात त्यांचं पण त्यांचं जे काम आहे पोलीस सगळ्या विभागाचं आय थिंक सगळ्यात हेक्टिक काम असतं, कारण त्यांना दिवस रात्र काही नसतो. एक कॉल आला की तुम्हाला पोचायचं असतं तिकडं. तर अशा ज्या आपल्या आणि अशा जे कामाचं स्वरूप आहे आता अर्थात सगळ्यांचंच होत चाललं आहे. त्यामुळे मी थोडक्यात काही गोष्टी सांगतो ज्या मी पाहिलेल्या आहेत. पहिल्यांदा एक तर जिम कशी चालते आर्थिकदृष्ट्या. माझा भाऊ होता पुण्याला, 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तो मला सांगत होता की मी असं एका जिमला जाऊन आलो, एअर कंडिशन्ड आहे, फार भारी इक्विपमेंट आहेत वगैरे वगैरे. आता मी घेऊन टाकली त्याची मेंबरशिप वगैरे. आणि नंतर आठवड्याभरांनी भेटला मला, म्हटलं काय रे कशी चालू आहे जिम? नाही, तिथं स्वतःच व्यायाम करायला लागतो. म्हणजे त्यांना सगळी मेंबरशिप वगैरे भरली पण व्यायाम चालू झाल्यावर सुटली. असे लोक जिम चालवतात. पण मी शब्बीरला तेच म्हटलं की तुझ्या बाबतीत मात्र असं होणार नाही, कारण शब्बीर रोज फोन करतो, का आला नाही, आता यायचं आहे, नाहीतर उद्या परत कॉल करणार. त्यामुळे इथले जे जिमचे मेंबर आहेत त्यांना कंपल्सरी आहे की जिमला यायलाच पाहिजे. त्यामुळे जेवढे जिमचे मेंबर आहेत तेवढे सगळे त्या दिवशी आपल्याला दिसणार, हे नक्की आहे. तर महत्त्वाचं काय आहे की शब्बीर आहे किंवा दीपाली आहे यांची आवड ही फार महत्त्वाची आहे. आपण व्यवसाय करत असतो, पण आपण जो व्यवसाय करतो त्याच्यामध्ये जर तुमची आवड असेल तर तुमची खरी प्रगती होत असते. आणि ती आपण जिमच्या मार्फत आपण बघतोच आहे. आपण पूर्वीची जिम केली आणि आता ही एक्सेल जिम आहे. आता हळूहळू XXL जिम, पण त्याच्यामध्ये XXL लोक नकोत, सगळ्यांचा साईज हळूहळू कमी व्हावा, XXL होऊ नये. अशा प्रकारची जिम नक्कीच या पुढं पण येणार आहे, ही खात्री आहे मला. रोज आपण व्यायाम का करावा, आणि फिटनेस हे कारण आहेच, पण एक अभ्यास आहे त्याच्याविषयी मी थोडक्यात सांगतो की आपल्याला मूळतः काय व्हायचं असतं, आपल्याला आनंदी राहायचं असतं, सुखी व्हायचं असतं. पण आपल्या कामामध्ये बऱ्याचदा आपल्याला स्ट्रेस येतो की नाही? सगळ्यांनाच ताण येतो. काहीतरी कामाचा ताण असतो, काहीतरी गोष्टी डेडलाईन असतात, काही रिलेशनशिपमध्ये तणाव असू शकतो. तर असा एक अभ्यास आहे ज्याच्यामध्ये असं पाहिलेलं आहे की जे लोक रेग्युलर जिम करतात, जे लोक कार्डिओ करतात, वेट ट्रेनिंग करतात, त्यांची जी ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे आतली, ती ट्रेन झालेली असते एका पर्टिक्युलर. जसं आपण कार्डिओ करतो, आपला रेट 160, 170, 180 पर्यंत जातो. वेट ट्रेनिंग करतो त्यावेळी आपल्याला ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी वाढते आणि आपलं माइंड ट्रेनिंग होतं की अशी जरी ॲक्टिव्हिटी झाली तरी दॅट इज नॉर्मल, वी डोंट हॅव टू स्ट्रेस अबाउट इट, इट इज युज्युअल, आपली बॉडी हँडल करू शकते. आणि ज्यावेळी आपण दैनंदिन कामकाजामध्ये सुद्धा असे ताणतणाव झेलतो त्यावेळी काय होतं, जर आपली रेग्युलर जिमची सवय असेल, रेग्युलर व्यायामाची सवय असेल, तर आपलं शरीर हे ताणतणाव म्हणून घेत नाही आणि ते त्यांना वाटतं की हे फिजिओलॉजिकल आहे, हे आपल्याला ॲक्सेप्टेबल आहे. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला होणारे बरेचसे आजार कमी होतात. एक मध्ये मी इंटरव्ह्यू छान वाचला होता, आय थिंक गझिनी म्हणून एक मूवी आला होता आमिर खानचा. त्यावेळी आमिर खाननं खूप म्हणजे हे केलं होतं, एक्झरसाईज करून वगैरे केलं होतं. तर त्याला इंटरव्ह्यू चालू होता, त्याला एकाने विचारलं की बाबा कसं काय तुम्ही एवढं म्हणजे फिटनेस अचीव केला या रोलसाठी वगैरे. तर त्यांना सांगितलं की तुम्हाला म्हणजे कुठलं उत्तर पाहिजे. तुम्हाला कुठलं उत्तर म्हणजे काय? नाही, मी एक सांगतो उत्तर. मी बघा हे प्रोटीन सप्लिमेंट खाल्ले, ओके, आणि या गोष्टी मी केल्या आणि एकदम फिट झालो. म्हणाला की हे खरं आहे का खोटं आहे? म्हटलं खरं, आता सांगतो तुम्हाला. मी रोज 14 तास व्यायाम करत होतो, ओके, 10 तास रेस्ट असायची, पण 14 तास कंटिन्युअसली कार्डिओ असायचं, वेट ट्रेनिंग असायचं. मी 3 महिने सलग केलं, त्यावेळी मला ही फिटनेस अचीव झाली. म्हणजे थोडक्यात काय, कुठलीही गोष्ट अचीव करायची असेल तर मेहनत लागते, त्याला गोळ्या औषधं पुरत नाहीत.
आणि आपल्याकडे याचीच गरज लागणार नाही, एवढ्या औषध गोळ्यांची गरजच नाही, हे खरं आहे. परदेशामध्ये जवळजवळ 10 ते 20% लोक रेग्युलर जिमला जातात आणि भारतात किती लोक जातात? 0.2%. म्हणजे 100 पटीनं कमी लोक आत्ता भारतात जिमला जातात. आणि त्याचंच कारण आहे की आपल्याकडे आजार खूप जास्त आहे. डायबिटीसचं प्रमाण जास्त आहे, हायपरटेन्शनचं प्रमाण जास्त आहे, कार्डियक प्रॉब्लेम जास्त आहेत. या सगळ्याचं कारण आहे की आपण हेल्थचा विचार करत नाही, आजारी पडल्यावरच आपण हेल्थचा विचार करतो. त्यामुळे माझी इथं असलेल्या सगळ्यांनाच विनंती आहे की रेग्युलरली तुम्ही रोज अर्धा तास तरी व्यायामाला काढला पाहिजे आणि त्याच्यातून तुमचे आजारच दूर राहतील. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज लागणार नाही. चष्मा लागला तर मात्र या नक्की. तर शब्बीर, दीपाली, खरंच कौतुक आहे, इतकं छान तुम्ही उभा केलं आहे आणि तुमचं ड्रीम होतं आणि हे एवढ्यावरच थांबायचं नाही, अजून पुढच्या गोष्टी पण करायच्या आहेत. तर माझ्यातर्फे सगळ्यांना अर्थात मी जिमचाच एक भाग आहे, आपल्या फॅमिलीचाच भाग आहे, त्यामुळे मला पुढं बसवलं त्याबद्दल आभार, पण यापुढं खालीच बसवत जा. थँक्यू.